कडे त्यांनी दिली होती. अगोदर माझा एक्सपिरियन्स म्हटला तर माझं वजन पहिला मुळात 128 ते 130 किलो झालं होतं आणि जादा वजनामुळे मला प्रचंड त्रास होत होता. उपाययोजना सगळ्या बऱ्याच प्रकारचं मी करत होतो. व्यायाम करणं, फिरणं, जिमला जाणं, पण प्रत्येक गोष्ट ही थोडं बहुत केलं की ते शरीर साथ द्यायचं नाही जादा वजनामुळे आणि ते मध्येच पडायचं. म्हणजे जरी 3 महिन्याची जिमची फी भरली तरी ते 15 दिवस 20 दिवस कसं तर कॅरी व्हायचं. तिथनं पुढं प्रचंड त्रास व्हायला लागले की मग डॉक्टर म्हणायचे तुला झेपणार नाही तुझ्या वजनाच्या आणि वयाच्या हिशोबानं. कारण अगोदर मला व्यायामची आवड होती. मी पहिल्यापासून बॅडमिंटन वगैरे सगळे खेळत होतो. पण नंतरच्या गॅपमध्ये वजन कसं वाढत गेलं, काय गेलं 40 नंतर काय म्हणजे आपल्याला जाणवत नाही ते पिरियड कसा असतोय आणि व्यवसाय असल्यामुळे बाहेरचं खाणं पिणं सगळं बऱ्याच प्रकारचं आपलं म्हणजे मुळात काय होतं की लाईफस्टाईल कशी जगायची हे मार्गदर्शनच नव्हतं. त्यामुळे बरेच शरीराचे प्रॉब्लेम जादा वजनामुळे होते आणि ह्याच्या अगोदर मी 2016-17ला हे हर्बल लाईफचे मी प्रॉडक्ट घेतले होते. त्यावेळी बी काय मला परिणाम म्हणजे योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे प्रॉडक्ट ते सेम असले तरी फक्त योग्य मार्गदर्शनामुळे काय बदल होतोय हे ह्या ग्रुपमध्ये आल्यानंतर आणि मी मॅडमचा पहिला ज्यावेळी हेल्थ टॉक तेव्हा त्याच्या घरी ऐकला त्यावेळी मी इतका भारावून गेलो की आता नाही आपल्याला आयुष्यात काय दिशा मिळणार आहे तर हे घाट मॅडमच्याकडे मार्गदर्शनाखाली मिळणार आहे याचं मला कॉन्फिडन्स आला आणि मी मॅडमनी जे जे सजेस्ट केलं ते मी चालू केलं त्यानंतर. ते चालू केल्यानंतर इथल्या आपल्या वेट लॉस मॅरेथॉन जे चालू होत्या मला 2-3 ग्रुपमध्ये मॅडमनी रेफरन्स केलं होतं. प्रत्येक ठिकाणी कोच कविताताई असतील, सविताताई आहेत, बाकी आपले 2-3 कोच मध्ये त्यांनी मला टाकलं होतं. प्रत्येक कोचनं मला दुसऱ्या जरी ग्रुपचे असले तरी मार्गदर्शन इतकं प्रॉपर दिलं की प्रत्येक रिझल्ट आता कसा काढायचा, काय काढायचा आणि इथं रोज जे सेशन चालत्यात ते आरोग्याविषयी इतके जागरूकता आणि माहिती म्हणजे आपण किती आयुष्यात साध्या साध्या गोष्टी, साध्या पाणी पिण्यापासून, जेवण्यापासून, सॅलड पासून प्रत्येक गोष्टीचं इतकं महत्व बिंबवलं जाते की त्याचा आपल्या शरीरावर कसा इफेक्ट होतोय ते स्वतः मी अनुभवत घेत गेलो आणि 3 ते 6 महिन्यात माझा 27 ते 28 किलोचा फॅट लॉस झाला मॅडम. आणि त्यानंतर माझं आयुष्य पूर्ण बदललं. मी ज्या एनर्जीनं अगोदर मला 2 ते 3 तास काम करता साधं येत नव्हतं. आता मी रात्री 10-11 वाजूपर्यंत सुद्धा फुल एनर्जीनं त्याच एनर्जीनं काम करतोय. दुपारनंतर मी कामावर मार्केटमध्ये जायचं पूर्ण टाळत होतो. कारण तेवढं अंगात शक्ती, त्राण काहीच नसायचे. पडून राहायचो गप घरी. म्हणजे आयुष्य कसं एवढं म्हणजे रात्री मी आता खरं सांगायला मला म्हणजे हे वाटतंय. रात्री मी झोपत होतो. सकाळी मी रात्री झोपत विचार करायचो, की उद्याचा दिवस माझ्या आयुष्यात येणार आहे का नाही? इतकं म्हणजे मला उसमा-उसमी व्हायचं, श्वास घ्यायला त्रास व्हायचा आणि पण ते भोगत होतो, पण बोलता येत नव्हतं, व्यक्त होत नव्हतं. मनात एक सुप्त भीती ठेवूनच रोज झोपत होतो. आणि असं माझं म्हणजे कसं किती दिवस जगतोय याची गॅरंटी मला नव्हती. आणि इथं आल्यानंतर जे मला मार्गदर्शन मिळालं, ज्या पद्धतीने सगळ्यांनी कॉन्फिडन्स दिला, सगळ्यांचंच आभार आहे. मी प्रत्येक कोचचा आभार आहे. प्रत्येक सगळे आपले सगळे टीम म्हणा, बाकी सगळ्यांनी म्हणजे आपला समजून मला अजून सुद्धा आता आपल्या ट्रिपला तुम्ही बघितला मॅडम. प्रत्येक जण मला किती काळजीपूर्वक सगळं मार्गदर्शन करत होता. अशोक डंके एक न बोलणारा माणूस त्यांनी सुद्धा शेवटी गाडीत मला मार्गदर्शन केलंच मॅडम. की असं असं करा अमर सर, असं असं करा अमर सर. काय बी लागलं तर मला फोन करा. मी तुमच्या बरोबर आहे. मी आणि तुम्हाला मार्गदर्शन करतो. म्हणजे जे इथं ग्रुपमध्ये आपुलकीनं काळजीपोटी जे आपल्याला मार्गदर्शन आपलं समजून सगळ्यांच्याकडून मिळते ते इतकं मी भारावूनच गेलोय आणि मी अजून परत ठरवलंय की आता आता आज मी 5:30ला उठलोय मॅडम आज. रोज म्हणजे जरी सांगत होते तरी माझ्याकडनं चालढकल व्हायचा, आळसपणा व्हायचा. पण आता मी ठरवलंय की एवढी सगळे आपल्याला मार्गदर्शन करतात तर 100% आपण आपलं डेडिकेशन द्यायचं आणि आता जो रिझल्ट आला ह्याच्यात अजून जास्त चांगला रिझल्ट काढून आपण आपल्या ग्रुपचं आणि जे प्रेम मिळते, जे मार्गदर्शन मिळते त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आपल्या शरीरावर काम करायचं. माझ्याबरोबर मी बऱ्याच लोकांना यात जॉईन केलं. त्यांचा सुद्धा इतका चांगला रिझल्ट आलाय. कुणाचा शुगरचा आलाय, थायरॉइडचा आलाय, मणकेदुखी, पाठदुखी प्रत्येकांचं असं इतकं चांगलं पण त्यांचा रिझल्ट बघून आतनं सुद्धा इतकं समाधान वाटतंय, की आपण कितीतरी लोकांचं आपण सुद्धा आपलं जसं बदललं तसं आपण त्यांना बदलून त्यांचं आयुष्य आपण बदलायला लागलोय. आणि ते बघून जे समाधान मिळतंय ते पैशामध्ये मोजता न येणारं समाधान आहे मॅडम. येस. अमर सर, आता या वेट लॉस मॅरेथॉन आज स्टार्ट झाली बरं का आजपासनं. ओके. होय, या होय. वेट लॉस मॅरेथॉन मध्ये हां. अमर सरांनी किती टार्गेट घेतलंय? मला टार्गेट घेतले सगळ्यांनी दिले 1 ते 10 किलोचं पण 5.5-6 किलोच्या वर तर 100% जायचं माझं 21 दिवसात टार्गेट आहे मॅडम. 6 एकवी किलोच्या वर वीस तर. 21 हां. दिवसाची मॅरेथॉन आहे.
ह्या मॅरेथॉन मध्ये अमर सरांचे टार्गेट आहे 5.5+ आणि हा. त्याच्यासाठी त्यांना ज्यांना आणले त्यांनी तर गिफ्ट लावतीलच, पण ते गिफ्ट आहेत 1-2 हजार रुपयाचा हायड्रेट आणि दुसरं गिफ्ट आहे स्केचर्सचे शूज अमर सरांना. आणि गिफ्ट कोण लावले? इकडे विजय कांबळे सर आणि हेमाताईने मिळून लावले. कांबळे बघा. सरांनी. हा. हा. आता मला सांगा, अमर सरांचं वेट अमर सरांना ओझं होत नाही, पण या दोन सगळ्या लोकांना ओझं व्हायला सगळ्या लागलं. लोकांना होते होते. हा. आता अमर सरांनी मनावर घेतलंय लईच. कारण का, की आता आपल्याला कमी करायचंय. ज्या वेळेला आपण हे न्यूट्रिशन यूज करायला लागतो, थोडं नाही मॅडम, थोडं जे काळजीपोटी जे सांगतात आणि सगळे हे करतात त्यांना बी काहीतरी वाटत असणार आहे ना, की आंबेड सरांना व्हायला पाहिजे. आपल्या ग्रुप मधले माणूस आहेत, आपल्या शेताविषयी मधले माणूस आहेत, पण त्यांना सगळ्यांना वाटते मनापासून. हे जे प्रेम मिळते ना, हेच अवेअरनेस म्हणजे हे शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही मॅडम. हेच महत्वाचं आहे आपल्या ग्रुपचं वैशिष्ट्य मेन म्हणजे. येस आणि एकदम तुमचं सगळ्यांचं जे मार्ग काय झालं? हे म्यूट झालंय? नाही. हा. प्रत्येकाच्या चांगल्यासाठी धडपडायचं. प्रत्येकाच्या चांगल्यासाठी धडपडायचं, ही जी तुमची शिकवण आहे हीच सगळेजण अवलंबून आता मॅडम. आणि ते खरोखर तुमचं मार्गदर्शनावर सगळा ग्रुप चालतोय. आणि तुम्ही आमचं मेन प्रेरणास्थान तुम्हीच आहे आणि आम्ही कायम तुम्हीच राहणार आहे मॅडम. अमर सरांचं श्रद्धा आहे म्हणजे आपल्यावर सगळ्यांच्यावर. त्याच्यामुळं अमर सर सगळ्यांना आपले वाटतायत. मस्तपैकी त्यांना त्यांचं अजून वेट कमी व्हावं. अँजिओप्लास्टी करायला लागली होती, परत करायला लागू नये. बॉडी टेंडन्सी ती चेंज व्हावी, ह्याच्यासाठी प्रत्येकाची धडपड आहे. आणि 101% 21 दिवसानंतर अमर सरांचा रिझल्ट हा क्लास असणारच आहे. आणि विजय कांबळेंना आणि हेमाताईंना त्यांना स्केचर्सचा शूज द्यायला लई आनंद होणार आहे, लई आनंद. माहितीये का? त्याच्यामुळे आपण सगळेजण एक टार्गेट घ्यावं लागतं बरं का. स्टेजवर देणार, स्टेजवर वेट स्टेजवर देणार. स्टेजवरच? ओके. आणि काय ठरलंय माहितीये का? स्टेजवर शूज देणार. वजन कमी झालं तर चांगलं हातात देणार. नाही झालं तर इथं देणार म्हणून सांगितलं होतं. माहितीये का? त्याच्यामुळं आता म्हणजे एवढी अधिकारवाणीनं सगळेजण सांगतायत, मला करतायत. तर हे सगळेजण मोठ्या भावासारखं वागवतात असं वाटतंय मॅडम. प्रसाद सर असू देत, मिलिंद सर असू द्यात, विजय सर असू द्यात, शेटे हो ना, सर हो असू ना, द्यात, तसंच वागतायत. मोळक्या अण्णा तर एकदम म्हणजे काय विचार नका. असं अगदी. एकदम म्हणजे मी त्यांचा सगळ्यांचा लहान भाऊ असल्यासारखंच वाटतंय मला मॅडम. हो, पण लई लहान होऊ नका. आता कुणाचे तरी मोठे भाऊ व्हा. कारण स्वतःवर काम करा, जबाबदाऱ्या घ्या आणि हो, होऊन जाईल. अमर हो. सर हे व्यक्तिमत्वच असं आहे, की सगळ्यांना आपलंसं वाटण्यासारखं. त्यामुळे बेस्ट रिझल्ट येईल. आणि भारी कोचिंग करायला लागल्यात सविताताई त्यांना. ओके. चला सविताताई म्हणल्यावर मला जास्त कॉन्फिडन्स आहे की होणारच. सविताताई आता हो, सोडणारच नाहीत अमर मॅडम. सर हं, होणारच. किती लोकांना होणारच. वाटायला लागलंय? 5.5 किलो यांनी घेतलंय, 5.5+. आणि 100% मी तुम्हाला सांगतो यावेळेचा टॉपर अमर सरच असणार ऑल ग्रुपमध्ये. ओके. दुसरं, की किती लोकांना वाटायला लागलंय, आपल्याला पण करायला पाहिजे स्वतः. ताईंचंच नेटवर्क गेलं. हा नेटवर्क गेलं. नेटवर्क गेलं. येतात. केलं. हा